करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 10वा जगज्योती नाम समास 8वा प्रचित निरूपण नाम श्रीराम समर्थ. ऐका प्रचितीची लक्षणे. प्रचित पाहिल ते शहाणे येर वेड दैन्यवाणी प्रचिती विने. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू समर्थांनी उत्तमाची सुरुवातच प्रार्थनेने करून दिलेली आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा तिघांचं स्मरण करून झाल्यानंतर सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. प्रत्यक्षपणे युगानुयुगे एकलाच एक चालवितो तिन्ही लोक. का प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे, का स्मरण करायचं आहे, का श्रवण करायचं आहे. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, श्रवण इतरांसाठी नाही. ज्याप्रमाणे पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर जो नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे, एक प्रकारे भाग्य आहे. आणि त्याचप्रमाणे या मनुष्य देहामध्ये बघा प्रत्यक्षपणे आपण जन्म घेऊन आलेलो आहोत. आणि त्याचमध्ये आपल्याला जो भक्तिमार्ग प्राप्त झालेला आहे ते म्हणजे महद्भाग्य. पशुपक्ष्यांना शिकवावं लागत नाही, त्यांना श्रवणाची गरज नाही आहे. श्रवणाची गरज आहे ती फक्त मनुष्य देहाला. सांगून सुद्धा मनुष्य देह चूक करताना दिसत असतो. पहावे आपणासी आपण, म्हणून भाग दिलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय कोणाचा आहे. आपण अजूनपर्यंत अपयशीच ठरत होतो. लोकसुद्धा ज्या दृष्टिकोनातून आपल्याकडे पाहायची त्या दृष्टिकोनातून आपण बदललं गेलं पाहिजे. जय हा आपलाच आहे. 8 विषय विकारांवर संपूर्णपणे हा देह उभा राहिला पाहिजे. आपल्यामध्ये असणारे काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता या विषयांमध्ये संपूर्णपणे देह अडकलेला आहे. मग जय आणि पराजय, जय कोणाचं आहे. ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, मी देवाचा आणि देव माझा, ज्याचा देह आहे ना त्याच्या चरणी आपला देह हा नक्कीच असला पाहिजे. कारण आपला जो देह ज्याने तयार केलेला आहे त्याच्या चरणाशी आपण जर असू तर नक्कीच चालवणारा तोच आहे ना. म्हणून जय जय रघुवीर समर्थ. करता कोण आहे? रघुवीर समर्थ आहे. मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी. श्रीराम करता म्हणसी तेथे यश कीर्ती आणि प्रताप. म्हणून रघुवीर समर्थ दाखवलेला आहे ना भाग. मत मानलंय खुद्द भगवंताचं वचन. श्रीमद श्रीदासबोध. आपण अ आई शिकलो ना, अ ते ज्ञपर्यंत 12 खडी लिहित गेलो, मुळाक्षरे वाचत गेलो, स्वर काय व्यंजन काय सर्व काही शिकलो. परंतु त्यामध्ये श्री हा शब्द दिसला का? नाही. ओम हा शब्द दिसला का? नाही. मग ओम आणि श्रीची जाणीव करून देणारा कोण आहे? ते सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री
सद्गुरू वेद. म्हणून दशक 10वा जगज्योती नाम, संपूर्णपणे जगाला सामर्थ्य प्राप्त करून देणारं, विश्वाचा मालक. बघा, ज्याचे हृदय श्री सद्गुरू स्मरण, त्याच्या स्मरणाशिवाय प्रत्यक्षपणे प्रचिती येत नाही. म्हणून समास 8वा दिलेला आहे. प्रचिती निरूपण आठवायला सांगितलेलं आहे. आपल्याला कोणी काय सांगितलं, आज काय सांगितलं, ते सुद्धा आपल्याला आठवत नाही. म्हणून प्रचिती निरूपणी बैसोचिनी. करूया स्मरण श्रीराम समर्थ. ऐका प्रचितीची लक्षणे, प्रचित पाहेल ते शहाणे, एरवेडे दैन्यवाने प्रचिती विने. भाग कसा दिलेला आहे? स्वानुभव आणि अनुभव घेऊन कुठल्याही गोष्टीची पारख करतो तो शहाणा समजावा. जे कोणी प्रचिती घेत नाही ते वेडे आणि दैन्यवाणी आहेत. आता विचार करा. ऐका प्रचितीची लक्षणे. आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो किंवा एखाद्या बाजारामध्ये गेलो, एखादी वस्तू खरेदी करायची किंवा एखादी भाजी खरेदी करायची. आपण खरेदी करत असताना ती गोष्ट, ती वस्तू, ते पदार्थ आपण पाहत असतो. एखादी भाजी घ्यायची असेल, ती खराब झाली की नाही झाली हे पाहतो की नाही? नक्कीच. एखादी वस्तू घेतली, त्या वस्तूची एक्सपायरी आपण डेट चेक करतो, बरोबर ना? जिथे आपल्याला कमी भावात मिळेल त्या दुकानामध्ये आपण जात असतो. भाग कसा दिलेला आहे? ऐका प्रचितीची लक्षणे. प्रचितीची लक्षणे कशी आहेत ते आपल्याला या समासामध्ये दाखवलेलं आहे. कारण जो प्रत्यक्षपणे पाहत असतो तो शहाणा, आणि जो कोणी पाहत नाही, प्रचिती घेत नाही, ते वेडे आणि दैन्यवाने जाणावे. म्हणजे भाग कसा दिलेला आहे? आपल्याला जर कोणी एखादी वस्तू दिली तर ती वस्तू आपण बघा प्रत्यक्षपणे काय आहे ते आपण पाहतो की नाही? जर आपण दुकानामध्ये गेलो आणि एखादी वस्तू आपण घेतली, जर समजा आपण ती चेक केली नाही आणि घरी आल्यावर आपण पाहिलं बघा, आणि ती वस्तू खराब असेल, तर दोष कोणाचा हो? आपलाच ना. कारण आपण घेताना घेतली परंतु चेक केली नाही. ज्यावेळी आपण तिथे चेक केली असती, तिथल्या तिथे आपण काय केलं असतं? दुसरा वस्तू घेतली असती की नाही? नक्कीच. परंतु ऐका प्रचितीची लक्षणे. प्रचित पाहेल ते शहाणे, एरवेडे दैन्यवाने प्रचिती विने. म्हणून आपण एखादी वस्तू घेत असताना आपला अर्धा तास त्या दुकानात जातो आणि अर्धा तास झाल्यानंतर सुद्धा आपल्याला ती गोष्ट मनासारखी प्राप्त नाही झाली तर आपण दुसरं दुकान पाहतो. म्हणून भाग दिलेले. नाना रत्ने नाना नानी, परीक्षून न घेता हानी, प्रचित न येता निरूपणी बैसोचिने. का सांगितलं? नाना रत्न नाना नानी. आता आपण सोन्याच्या दुकानात गेलो, बघा सोन्या चांदीच्या दुकानात आपण गेलो, तिथे आपल्याला आपल्या खिशामध्ये जेवढे पैसे आहेत तेवढेच आपण खर्च करतो की नाही? जे आपल्याला घ्यायचं आहे त्याचीच किंमत विचारतो ना. एखाद्या दुकानामध्ये आपण गेलो,
बघा, तर आपण सगळ्यांची किंमत काढतो, परंतु सोन्याच्या चांदीच्या दुकानामध्ये आपण प्रत्यक्षपणे जेवढं घ्यायचं आहे तेवढंच आपण काय करत असतो, घेत असतो ना. बाकी दुकानामध्ये आपण टेस्ट काय आहे हे आपण पाहत असतो, परंतु सोन्या चांदीच्या दुकानामध्ये टेस्ट करू शकतो का? थोडंसं मला द्या, जर कलर नाही केला तर मी घेईन, असं आहे का? नाही ना. म्हणून भाग दिलेला आहे. नाना रत्ने नाना राणे, त्यांची परीक्षा, त्यांचा पारख आपल्याला करता यायला पाहिजे, नाही तर नुकसान आहे. सोन्यासारखी वस्तू बघा, सेम सोन्याची चेन आणि डुप्लिकेट सोन्याची चेन जशी आहे तशी आपल्याला दिसते की नाही? नक्कीच दिसते. परंतु जर पारख केली, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळेल. परंतु भाग दिलेला आहे ना. जर आपण एखाद्याला फसवलं तर आपण काय केली? चूक केली ना. आपण सोन्याची आहे म्हणून दुसऱ्यांना फसवलं, म्हणून भाग दिलेला आहे. शेवटी नुकसानच ठरणार आहे. ज्या निरूपणात स्वानुभव आणि अनुभव या शब्दाचा अर्थ काय? प्रचित न येता निरूपणी बैसोची. ज्याप्रमाणे आपण जिथे जाऊ तिथे आपल्याला एखाद्या गोष्टीचा अनुभव, स्वानुभव जर येत असेल, आपल्या मनाप्रमाणे गोष्ट जर पाहायला मिळत असेल, तर नक्कीच बघा, प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे. प्रचित न येता निरूपणी बैसोची. ज्या ज्या वेळेला अनुभव येतो, मनासारखी गोष्ट प्राप्त होते, त्यावेळेला आपण काय करतो? नक्कीच ना. म्हणून समर्थ म्हणाले, सुरंग शस्त्र दमुन पाहिले, बरे पाहता प्रचितीस आले, तरी मग पाहिजे घेतले, जाणते पुरुषी. घोडा आणि शस्त्र यांना आधीच आजमावून पाहिले पाहिजेच. अशी प्रचिती आल्यावर मग त्या जाणत्या पुरुषांनी खरेदी केली पाहिजे. आता विचार करा. आता दिवाळी होऊन गेली. दिवाळीमध्ये आपण फटाके सुद्धा फोडले. जे आपल्याला खरेदी करायची होती ते सुद्धा आपण खरेदी केली. परंतु खरेदी करत असताना आपण फटाके बघा घेतले की नाही? ज्यावेळी घेत होतो त्यावेळी आपण तिथे टेस्ट करत होतो का? नाही. डायरेक्ट बॉक्सच्या बॉक्स आपण घरी आणले. घरी आणल्यावर काही फुसके निघाली. दोष कोणाचा हो? दोष कोणाचा? काही वाजलेच नाही. म्हणून समर्थ म्हणाले, बरे पाहता प्रचितीस आले, तरी मग पाहिजे घेतले, जाणे ते पुरुषी. मग तिथे जाणता पाहिजे, बरोबर की नाही? जाणता आणि नेणता याचा फरक काय? बीज उगवेलेसे पहावे, तरी मग द्रव्य घालून पहावे, प्रचित आली ऐकावे निरूपण. बीज उगवेल हे आधी पाहिलं पाहिजे, मग द्रव्य देऊन ते खरेदी करायला हवं. कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, आपण बीज पेरतो बघा, परंतु ते बिया कसले आहे ते पाहिलं पाहिजे. मग द्रव्य देऊन ते खरेदी करावी. जर आपल्याला खरेदी करायची असेल तर ते पैसे देऊन खरेदी करता आलं पाहिजे, तरच आपल्याला प्रचिती येते ना. एखादं रोप ज्यावेळी आपण खरेदी करतो आणि आपल्या कुंडीमध्ये लावतो, आपल्या तुळशी बघा आपल्या कुंडीमध्ये लावत असताना
तुळशीचं रोप असू दे किंवा एखाद्या फुलाचं रोप असू दे, ज्यावेळी त्याला दररोज आपण पाणी देत असतो, पाणी दिल्यानंतर संरक्षण करणारा तोच आहे, सामर्थ्य पुरवणारा तोच आहे. ज्या वेळेला आपण आणतो त्याची वाढ कमी असते, परंतु दिवसेंदिवस तो वाढत जातो. वाढत असतो की नाही? नक्कीच. म्हणजेच बीज उगवेलेच पाहावे, तरी मग द्रव्य घालू न घ्यावे. जर पैसे देऊन आपण आणली तर त्या वस्तूची किंमत आणि वस्तू दोघांचीही किंमत आपल्याला कळते. परंतु ज्याप्रमाणे जी वस्तू आपल्याला आयती मिळालेली आहे, फुकट मिळालेली आहे, त्या गोष्टींची आपल्याला किंमत कळत नाही. देही आरोग्यता झाली, ऐसी जना प्रचित आली, तरी मग अगत्य घेतली पाहिजे मात्रा. एखाद्या औषधाने रोग्याला बरं वाटून आरोग्यप्राप्ती झाली अशी लोकांना प्रचिती आली असेल तर ती मात्र औषध अगत्याने घ्यावी. म्हणजे काय? 72 रोगांवर एकमात्र औषध, ते म्हणजे श्रवण. आता रोग्याला बरं वाटलं, एखादी व्यक्ती आजारी, आता आपलं दररोज डोकं दुखत असतं, हातपाय दुखत असतात, पाठ दुखत असते, अनेक प्रकारची आजार, अनेक प्रकारचे रोग पाहायला मिळत असतात. मग प्रचिती केव्हा येते? ज्यावेळी आपण डॉक्टरांना दाखवत असतो, त्यावेळी ते औषधोपचार बघा प्रत्यक्षपणे देत असतात, ट्रीटमेंट करत असतात, आणि आपलं प्रत्यक्षपणे कार्य काय आहे? त्यांनी सांगितलेलं गोळ्या औषधं आपण वेळच्या वेळी घेतली पाहिजे, हे आपलं कार्य आहे. जर आपण फक्त डॉक्टरकडे जाऊन आलो आणि गोळ्या औषधं घेतलीच नाही तर आपल्याला फरक येईल का? नाही. म्हणून प्रचिती विन बैसोचीच नाही. जे दिलेलं आहे ते घेता आलं पाहिजे. मग तसंच आहे, आपण देवाच्या चरणी नतमस्तक झालेलो आहे. देवाकडे काय मागायचं आहे? जर आपण देवाची भक्ती करत नसू, देवाची उपासना करत नसू, तर आपल्याला काय प्राप्ती होईल का? हो, नाही ना. म्हणून भाग दिलेला आहे. प्रचिती विना औषध घेणे, तरी मग धडची बिघडणे, अनुमाने जे कार्य करणे, तेची मूर्खपण. भाग दिलेलाच आहे. प्रचिती विना औषध घेणे, आपल्याला जो औषध दिलेला आहे तो औषध अनुभव नसता ते घेणे म्हणजे चांगली प्रकृती बिघडवून घेणे. आता आपल्याला जर त्या औषधांची खरी माहिती नसेल आणि आपण डायरेक्टली जर घेतलं, एखादा आजार झाला, डोकं दुखत असेल आणि आपण कोणाला न विचारता दुसरी एखादी गोळी घेतली, तर आपला आजार बरा होईल का? हो, नाही ना. कारण भाग दिलेला आहे. चांगली प्रकृती, चांगलं स्वास्थ्य जर टिकवायचं असेल तर आपल्याला खरी गरज आहे ते म्हणजे श्रवणाचं. श्रवण महत्वाचं, बरोबर की नाही? आता श्रवण केली याची फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाची मुळे एकसरा. प्रचितीस नाही आले आणि सुवर्ण करविले, तरी मग जाणावे ठकिले देखता देखता. काही लोक तांब्याचे किंवा लोखंडाचं सोनं करून देतो असं म्हणतात, पण त्यांच्या म्हणण्याची प्रचिती न घेता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या सोनं करायला सांगणं म्हणजे बघता बघता फसवले जाणं. आता
कोणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. कारण या दुनियेमध्ये, या जगामध्ये काही लोक खूप फसवत असतात. भाग्य देहाचा चाललेला आहे. कारण आपण कोणाला जर बोललो तर लगेच राग येईल. परंतु पाहायला मिळतं की लोक आपल्याला इतकी फसवतात, हातोहात फसवतात, तोंडावर फसवतात. जे तुमच्या घरामधील भांडी आहेत ते तुम्हाला आम्ही चकाचक करून देतो. जे तुमच्या घरामध्ये लोखंड आहेत ते तुम्हाला सोनं करून देतो. आपण काय करतो? भुलून जातो. त्या लोभामुळे आपण आपल्या घरातली भांडीकुंडी, सोनं सर्व आणून देतो. परंतु सोने चकाचक करण्यासाठी ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळे. बरोबर की नाही? बघा, प्रत्यक्षपणे आपण दुसऱ्यांना जर दिला, सोन्याचे कण बारीक बारीक ते निघून जातील. सोनं चकाचक दिसेल परंतु नंतर काळे पडेल. कारण का? त्यातला संपूर्णपणे सोन्याचे कण तुकडे तुकडे तो घेऊन गेलेला आहे. कोण घेऊन गेलेला आहे? प्रत्यक्षपणे भाग दिलेल्या प्रचितीस नाही आले आणि सुवर्ण करविले तरी मग जाणावे ठेकिले देखता देखता. आपण बघता बघता निघून जातात. आपण कोणावर आधारित राहिलो? जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्टत गेला तोची गेला. शोधून पाहिल्या विन काहीतरी एक कारण, होणार नाही निर्वाण प्राणास घडे. म्हणून पारखल्याशिवाय, जाणून घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट करायची नाही. नाहीतर काय होतं? शेवटी आपल्यालाच कारणीभूत म्हणून ठरवलं जातं. म्हणून अनुमानाचे कार्य भल्यांनी कदापि करू नये. उपाय पाहता अपाय नेमस्त घडे. चांगल्या माणसाने अनुमानाने कुठलेही कार्य करू नये. अनुभव न घेता कार्य केल्याने उपायाच्या ऐवजी अपायच घडतं. ते विचार करा. म्हणून अनुमानाचे कार्य. आपण एखादं कार्य करत असताना त्या कार्याची संपूर्णपणे नियोजन करत असतो, रूपरेषा आखत असतो. परंतु जर काहीच केलं नाही आणि डायरेक्ट कार्याला सुरुवात केली तर ते होईल का? हो, नाही होणार ना. ज्या वेळेमध्ये काम पूर्ण करायचं होतं ते काम झालंच नाही. उपायाच्या ऐवजी अपायच का? कारण दिलेलं काम आपण दुसऱ्यांवर जबाबदारी टाकून दिली. दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती हजर झाली नाही, काहीतरी कारण सांगून निघून गेली. आपण त्या व्यक्तीवर आधारित राहिलो. संपूर्णपणे जबाबदारी दिली होती परंतु ती जबाबदारी त्या व्यक्तीने पूर्ण केली नाही. म्हणून शेवटी आपल्या हाती काय आलं? म्हणून समर्थ म्हणाले, शोधून पाहिल्या विना. शोधलं गेलं पाहिजे. चांगल्या माणसाने अनुमानाने कुठलेही कार्य करूच नये. पाण्यातील म्हैसेची साठी करणे हे बुद्धीच खोटी. शोधिल्या विना हिंपुटी होणे घड. पाण्यात बसलेली म्हैस तिची नीट पारख न करता खरेदी करणं म्हणजे मूर्खपणाच. नीट तपास न करता खरेदी केल्याने शेवटी कष्ट व्हावे. भाग का दिलेला आहे? आपण एखादी वस्तू दुकानातून घेतली. आता इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना आपण तिथे चेक केली पाहिजे की नाही, चालू आहे की नाही, त्याच्याकडून लिहून घेतलं पाहिजे किती वर्षाची गॅरंटी, किती महिन्याची वॉरंटी.
ते जर लिहून घेतलंच नाही, आपण पैसे दिले आणि घेऊन आलो, तिथे आपल्याला चालू करून दाखवली, परंतु घरी आल्यावर त्याने काहीच लिहून दिलं नाही, आपण काही बोललोच नाही. त्याने चेक केली, तिथे चालू झाली, घरी आल्यावर बंद पडली. लावता क्षणी बंद झाली आणि आपण पुन्हा घेऊन गेलो. त्यांना दाखवलं की तुमच्याकडून ही वस्तू घेऊन आलो, परंतु त्यांनी सांगितलं बिल दाखवा. आपण बिल काही घेतलं नाही. समजा बल्ब असेल, त्या बल्बवर बघा प्रत्यक्षपणे तारीख लिहिली असते, ते सुद्धा नाही आहे. म्हणजे आपण काय केलं, ते फक्त बल्ब घेतलं आणि घरी घेऊन आलो. मग शेवटी काय झालं, पाण्यातील म्हैसेची साठी करणे हे बुद्धीचंच खोटी. शोधिला हिमपुटी होणे घडी. बुद्धी असून सुद्धा आपण भ्रमिष्ट झालेलो आहोत. विश्वास घर घेतले, ऐसे किती नाही ऐकले. मैदे मैदावे केले, परी ते शोधिले पाहिजे. केवळ दुसऱ्याच्या विश्वासावर घेर घेतलं. असं कोणी कधी ऐकलंय का? कपटी माणसाने कपट केले तरी ते आधीच जाणून घेतलं पाहिजे. आता विचार करा, आपल्याला जर घर आवडलं, ते घर आवडलं की आपण काय करतो, त्या घरासाठी कष्ट करत असतो, मेहनत करत असतो. जर कोणी सांगून आपल्याला सांगत असेल की हे घर खूप चांगलं आहे, या घरामध्ये तुला संपूर्णपणे प्रॉफिटच होईल, लाभ होईल, घरामध्ये तुम्ही सुखी व्हाल, आनंदी व्हाल, कुणाच्या विश्वासावर आपण घेतलं? जे बोलणारे होते त्याच्या विश्वासावर घेतलं. त्याला प्रॉफिट झाला, कारण त्याने तुम्हाला तिथे त्या घरामध्ये आणून दिलं. त्याला प्रॉफिट का झाला? त्याला ती वस्तू विकायची होती, परंतु त्या घरामध्ये आपल्याला करमतच नव्हतं. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, म्हणून पारख का सांगितलेली, का प्रचिती विन बैसोची नाही, का भाग दिलेला आहे. आपल्याला घर घ्यायचंय, एखादी गाडी घ्यायची, तर आपण ती घर संपूर्णपणे पाहून घेतो, संपूर्णपणे मॅप नकाशा पाहून घेतो, बरोबर की नाही? कोणत्या बाजूला कोणती खिडकी यावी, दरवाजा हवा, बरोबर की नाही? आपल्याला पॉझिटिव्हपणे सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये, ज्याप्रमाणे आपण बघा, आपलं घर बिल्डिंगमध्ये असेल, आपलं घर समुद्रकिनारी असेल, तर कुठे चांगलं वाटेल हो? विचार करा, प्रश्न उभा राहिला ना. छोटं का होईना, पण समुद्रकिनारी असेल तर हवा सुद्धा उत्तमाची, तिथे शांत वातावरण असेल. परंतु बिल्डिंगमध्ये कटकट असणार, बरोबर की नाही? म्हणजे विचार करा, आपण कोणावरती अवलंबून राहिलो? दुसऱ्यांवरती अवलंबून राहिलो. शोधिल्या विना अन्न वस्त्र घे, तेने प्राणास मुकणे, लटिकाचा विश्वास धरणे हेची मूर्खपणा. नीट चौकशी न करता अन्न वस्त्र घेतल्याने प्राणास मुकण्याची पाळी येते. म्हणून खोट्या माणसाचा विश्वास धरणे म्हणजे मूर्खपणाच. आता जी व्यक्ती खोटं बोलते ना, त्या व्यक्तीशी आपली संगती असूच नाही. त्या व्यक्तीमुळे आपण फसलो गेलो जातो आणि शेवटी त्याच्यामुळे आपलं सुद्धा नाव खराब होऊन जातं. आता एखादी व्यक्ती खोटं बोलत आहे आणि आपण त्याच्या संगतीमध्ये आहोत, त्याच्या सोबत आहोत. त्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी सांगितलं आणि ती व्यक्ती खोटं बोलली म्हणून ती निघून गेली. शेवटी समोरची व्यक्ती काय मनात विचार करेल, अरे हीच व्यक्ती ह्याच्यासोबत होती, म्हणजे याचा स्वभाव सुद्धा खोटा असणार. म्हणजे विचार करा, खोटं अजिबात बोलूच नाही.
खोट्याने काय होतं हो शेवटी? चौकशी करता आली पाहिजे. आपण एखादा मित्र नातं, एखादा मित्र कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेतलं. संगती चोराची धरिता, घात होईल तत्वता, ठकू सिंतरू शोधिता ठाई पडे. आता चोराची संगती धरली तर निश्चितच घात होणार आहे. नीट जर शोध घेतला तर तो कोण लबाड आहे हे लगेच कळून येईल ना. आता विचार करा, का भाग दिलेला आहे? लोभ संपूर्णपणे शरीरामध्ये अडकलेला आहे. चोराची संगत, मनासंग हा सर्व संघास पुरे. आपल्या हातून काही वाईट घडलं, नाव कोणाचं खराब झालं, आपलं सुद्धा झालं आणि आपल्या घरच्यांचं सुद्धा झालं. आपल्याला जी सवय असते ती लहानपणापासून बघा कशी असते. आपण शाळेमध्ये जेव्हा खोडरबर पडायचा, बेंचच्या खाली तो आपण उचलून आणत असे, तेव्हा प्रत्यक्षपणे एक वस्तू आणली, आपल्याला कधी कोणी काही बोललं ना, आपल्याला चांगलं वाटायचं. दुसऱ्या दिवशी पेन आणला, आई वडील आपल्याला म्हणायचे की बाळा दुसऱ्यांची वस्तू आपण घ्यायची नाही, तरीसुद्धा आपण आणायचं. परंतु तिसऱ्या दिवशी ज्यावेळी कंपासच उचलून आणली त्यावेळी आपल्याला फटके मिळाले की नाही? नक्कीच. म्हणून समर्थ म्हणाले, वस्तू खाली पडलेली उचलू नये. आपली स्वतःची असेल तर नक्कीच उचलावी, परंतु दुसऱ्यांची असेल तर का म्हणून उचलावी? गैरसाल तामगिरी, कोणी नवी मुद्रा करी, नाना कपट परोपरी शोधून पहा. खोटी नाणी करणारे तांब्याचे सोने करणारे, त्याचप्रमाणे फसवणूक करणारे शोधून काढले पाहिजे. गैरसाल तामगिरी कोण आहे? कोण आपल्याला फसवत आहे? आपल्याला खोटे पैसे सुद्धा पाहायला मिळतात बाजारात, बरोबर की नाही? आपले घराजवळ आपल्या गावामध्ये जत्रा असते बघ, जत्रेमध्ये सुद्धा आपल्याला बनावट पैसे, नकली पैसे पाहायला मिळतात. आपण ते सुद्धा खरेदी करतो. 20 रुपये देतो, 30 रुपये देतो, 100 रुपये देतो आणि त्या नकली नोटा आपण घेत असतो, बरोबर की नाही? असली पैसे द्यायचे आणि नकली पैसे. परंतु ते दुसऱ्या दुकानात घेऊन गेलो तर ते चालणारे आहेत का? नाही. म्हणून शोधून काढलं पाहिजे. दिवाळखोराचा मांड, पाहता वैभव दिसे उदंड, परिते अवघे थोतांड भंड पुढे. दिवाळखोराचा पसारा पाहिला की उदंड का होते? वैभव दृष्टीस पडते. पण वास्तविक जर पाहिलं तर पुढे फजिती होत असते. तैसे प्रचिती विन ज्ञान, तेथे नाही समाधान, करुण भोवतांचा अनुमान अनीत झाले. आता ज्ञान सांगणं म्हणजे थोटांडच. ज्या व्यक्तीकडून खरंच समाधान मिळत नाही, पण स्वतः अनुभव नसता अनुमानाने ज्ञान सांगून अनेक जणांचे अनहित मात्रा करतो. समाधान कशामुळे प्राप्त होते? प्रचिती विन ज्ञान. जी व्यक्ती खरी बोलत आहे, काहीतरी समोरची व्यक्ती बोलत आहे, त्यातून आपल्याला समाधान जर मिळत नसेल
तर त्या गोष्टीचं ज्ञान आपण घेऊ शकतो का? नाही. मंत्र यंत्र उपदेसिले, नेणते प्राणी ते गोविले, जैसे झाकून मारिले दुःख नाही. म्हणजे काय? अनुभव नसताना मंत्रयंत्रादीचा उपदेश करून अज्ञानी लोकांना ते फसवत असतात. एखाद्या दुखणे करायला झाकून ठेवून नंतर मागवे तसा प्रकार होतो. विचार करा. आपल्याकडे सुद्धा अनेक मंत्रयंत्र उपदेश करून अज्ञानी लोक फसवतात. आपली दिशाभूल करत असतात. नंतर आपल्याला कळतं, अरे ही व्यक्ती मला येऊन फसवून गेली. आपल्याकडे ज्याप्रमाणे स्मरण आहे, त्या स्मरणामध्ये जर आपला देह असेल ना, समोरची व्यक्ती कशीही असू दे, सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे. दुःखे अंतरी झिजे आणि वैद्य पुसता लाजे, तरीच मग त्याची साजे आत्महत्या पण. एखादा माणूस बघा आतल्या आत झिजत चाललेला आहे. म्हणजे काय? आपण एखादी गोष्ट, आपला देह जरी वरून उत्तमाचा दिसत असला तरी सुद्धा अंतरीतून झिजत आहे. म्हणजे काय? आपण त्या गोष्टीमध्ये, त्या चिंतेमध्ये आपला देह अडकलेला आहे. संशयामध्ये देह अडकलेला आहे. तिथून बाहेर पडायचे. जाणत्यावरी गर्व केला, तरी नेणत्याकरिता बुडाला, येथे कोणाचा घात झाला बरे पा. जाणत्या माणसाचा गर्वाने अनादर करून नेणत्याची संगत धरल्याने एखादा माणूस बुडतोच. यात कुणाचा घात झाला? आता गर्व आपल्याकडे असूच नाही, अभिमान असूच नाही. बुडत्याला काठीचा आधार. त्याचप्रमाणे जाणता कोण, नेणता कोण, संगत कोणाची धरावी. जर आपल्याला पोहताच येत नसेल आणि एखादी व्यक्ती बुडत आहे, तर आपण जर उडी मारली तर आपण त्याला बाहेर काढू शकतो का? हो, नाही. तिथे जाणताच पाहिजे. जाणता तो बरोबर काय करत असतो? बाहेर काढत असतो. पापाची खंडना झाली, जन्मयातना चुकली, ऐसी स्वय प्रचित आली बरे. आता पाप सर्व नष्ट झाले, परत जन्मास यावे लागणार नाही अशी आपल्यालाच प्रचिती आलेली आहे. परंतु युगानुयुगे एकलाची एक चालवित होती नी लोक, या आत्म्याचा विवेक पाहिल्याची पाहावा. परमेश्वरास ओळखिले, आपण कोणसे कळले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. परमेश्वराचं खरं स्वरूप स्वतः अनुभवाने जाणलं आणि आपण कोण याचाही अनुभव न घेता आत्मनिवेदन झालेलं बरे. ब्रह्मांड कोणे केले, कासियाचे उभारले, मुख्य कर्त्यास ओळखिले म्हणजे बरे. ब्रह्मांडाचा कर्ता कोण आहे, याची उभारणी कशी झालेली आहे आणि मुख्य कर्ता कोण आहे, हे सर्व ज्ञान होणं अत्यंत आवश्यक आहे. येथे अनुमान राहिला, तरी परमार्थ केला तो वाया गेला, प्राणी संशय बुडाला प्रचिती विनम. या सर्व गोष्टींविषयी जर मनात संदेह असेल, मग जो परमार्थ केलेला असेल तो वाया गेला असं जाणावं. कारण प्रचितीच नसेल तर तो माणूस संशयात बुडून जातो. हे परमार्थाचे वर्म, लटिके बोलते अधम, लटिके मानितो अधमोद्यम, यथार्थ जाणावं. थोडक्यात काय? परमार्थाचे वर्म सांगितलं आहे की हे खोटं आहे. जर कोणी म्हणेल तर तो माणूस अधम आहे, आणि जो या वर्मास खोटं मानील तो खरोखरच अधमाधमच. येथे बोलण्याची झाली सीमा, नेनता न कळे परमात्मा, असत्य नाही सर्वोत्तमा तू जाणसी. आता यापुढे काही बोलण्यासारखं उरलेलंच नाही आहे. अज्ञान जोपर्यंत शिल्लक असतो ना, तोपर्यंत परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही.
हे सर्वोत्तम. बघा, प्रत्यक्षपणे जे असत्य नाही ते तू जाणतोसच ना. माझे उपासनेचा बळीवार, ज्ञान सांगावे साचार, मिथ्या बोलता उत्तर प्रभूच लागे. आता प्रत्यक्षपणे दिलेलं आहे ज्ञान, कर्म आणि उपासना. उपासनेचा भला मोठा आश्रय, उपासनेविन निराश्रय, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. म्हणून सत्याची बोलिले, कर्त्यास पाहिजे ओळखिले, मायोद्भवाचे शोधिले पाहिजे मूळ. म्हणून सत्य का आपल्याकडे असावं आणि कर्त्यास पाहिजे ओळखिले. कर्ता कोण आहे? कर्ता एक रघुनंदन. त्याची ओळख, त्याची जाणीव आपल्याकडे असली पाहिजे. त्याची पुढे निरूपण, बोलिलेची बोलिले प्रमाण, श्रोती श्रावद अंतकरण, घातलेची घालावे. पूर्वी जे काही बोललं गेलेलं आहे तेच तेच परत बोलावं लागतं. म्हणजे विचार करा. ऐकल्याविना कळले, शिकल्याविना शहाणपण आले, ऐसे देखील न ऐकले भूमंडळे. सूक्ष्म निरूपण लागले, तेथे बोलिलेची मागुते बोलिले, श्रोत्यांस पाहिजे उमजले. म्हणून या सूक्ष्म विषयाचं निरूपण करावायचं असल्याने श्रोत्यांना ते नीट उमजावे, समजावे. म्हणून पूर्वी बोललेलंच फिरून बोलणं. त्याचप्रमाणे प्रचित पाहता निकट, उडवून जाती परिपाठ, म्हणून हे खटपट करणे लागे. आता स्पष्ट आणि सूक्ष्म अनुभवाचा जर विचार केला तर खटपट का करावी लागत आहे हे आपल्याला कळून येते. परिपाठेची जरी बोलिले तरी प्रचित समाधान बुडाले, प्रचित समाधान राखिले तरी परिपाठ उडे. स्वभावामुळे प्राप्त होणारं समाधान केव्हा मिळतं? आपला स्वभाव कसा आहे? आपल्यामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जातात का? हे पाहावे आपणच. ऐसी साकडी दोहीकडे, म्हणून बोलिलेची बोलणे घडे, म्हणून दोन्ही राखून या कोडे, उकलवून दावू. अशा प्रकारे दोन्ही बाजूंकडून अडचण उपस्थित होते. म्हणून बोललेलंच परत बोलावे लागते. म्हणून बघा, आपण काय करतो, नाण्याला जसं दोन बाजू आहेत. एक आता मॅच चालू आहे, एक कुठली तरी टीम हारणार, एक कुठली तरी टीम जिंकणार. तरी सुद्धा आपण काय करत असतो, प्रत्यक्षपणे ऐसे साकडी दोहींकडे. समोरची व्यक्ती मॅच जिंकणार आहे ते सुद्धा आपण काय म्हणतो, नाही मॅच जिंकणारच आहे. होईल का? नाही, कुठली तरी एकच टीम जिंकणार आहे. परिपाठ आणि प्रचित प्रमाण, दोन्ही राखून निरूपण, श्रोते परम विचक्षण, विरोध पुढे. आता विचार करा, जनरूढी आणि अनुभव या दोन्हीचं प्रामाण्य राखून निरूपण केले जाईल. त्याचप्रमाणे आपल्याला श्रवण करता येणं गरजेचं आहे. जर श्रवण केलं, श्रवणाचं मनन केलं आणि मननाचा जर निजध्यास केलं तर प्रचिती नक्कीच प्राप्त होणार आहे. सामर्थ्य पुरवणारा श्री सद्गुरू साक्षात आहे. परिपाठ आणि प्रचित प्रमाण, दोन्ही राखून निरूपण, श्रोती परम विचक्षण, विवरोन पुढे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रचित निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.